आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये नागरी समस्येवर जनसंवाद सभा घेतली। यावेळी अजित दादांकडे आपल्या शाळेच्या समस्या घेऊन काही चिमुकले आल्याचंही पाहायला मिळालं। यावेळी शाळेच्या शेजारी असलेल्या कचरा डेपोमुळे विद्यार्थ्यांना होत असलेल्या त्रासावर या चिमुकल्यांनी अजित दादांकडे उपाययोजना करण्यासाठी विनंती केली आहे। यावर अजित दादांनी सुद्धा त्वरित अधिकाऱ्यांकडून माहिती घेत अजूनही अडचण का सोडवण्यात आली नसल्याची विचारणा केली आहे। सामान्य पिंपरी चिंचवडकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी अजित पवार हे पिंपरी चिंचवड शहरात दुसऱ्यांदा जनसंवादाच्या माध्यमातून दाखल झालेत आणि पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न खरं तर अजित पवार याच ठिकाणी सोडवतात। तू खरं तर उपमुख्यमंत्री अजित पवारांची आता तुम्ही भेट घेतली, काय दादांना तुम्ही विनंती केली, काय एकंदरीत तुमचे प्रश्न आहेत? आम्ही दादांना विनंती केली की आमच्या स्कूलला लागून एक कचरा डेपो आहे तो तिथून हटवावा, कारण की त्यामुळे आम्हाला खूप दुर्गंध, मच्छर, डास आणि उंदरांच्या समस्या होती। आमच्या स्कूलच्या बाजूला एक कचरा डेपो आहे ज्याच्यामुळे खूप आमच्या स्वास्थ्यावर परिणाम होतात आणि आम्ही अजितदादांनाही विनंती करतोय की तुम्ही तो कचरा डेपो स्थानांतरित करून तिथे एक छान छोटंसं उद्यान बनवावं जेणेकरून आम्हाला स्वच्छ हवा मिळेल। आपली जी शाळा आहे ते ताथोडे इथं जे एज्युकेशन झोन आहे तिकडंच आहे आणि आपण एज्युकेशन रिझर्व्ह प्लॉटमध्येच आहोत आणि तिथं आपली शाळा नसून वेगवेगळे खूप कॉलेजेस आणि शाळा पण आहे आणि सगळ्यांना त्याचा त्रास होतोय। म्हणून आम्ही अजितदादांना असं विनंती केली आहे की सगळ्या मुलांना, फक्त आपल्या शाळेच्या मुलांना नाही, सगळ्यांना आरोग्याचा त्रास होतोय। 1 वर्ष होता आलं, काय झालं नाहीये, म्हणून आम्ही अजितदादांना अशी विनंती केली आहे की प्लीज त्यांनी ही प्रॉब्लेम आम्हाला सॉल्व्ह करून द्यावी। आमच्या समस्या पूर्ण ऐकून घेऊन त्याच्यातनं मार्ग काढण्याचा पूर्ण प्रयत्न ते करतील असंही आम्हाला वाटतं, कारण आजूबाजूला जे अजून काही नगरसेवक होते किंवा अधिकारी होते त्यांना करड्या आवाजात त्यांनी विचारलं की हा मुद्दा जो 2 वर्षापासून चिघळतोय तर आतापर्यंत त्याच्यावर कारवाई का झाली नाही, महानगरपालिकेने का केलं नाही, असाही त्यांनी प्रश्न विचारला आणि याच्यावर ते प्रकाश टाकतील असं आम्हाला वाटतंय। कॅमेरामन निखिल सह तुषार जरेकर, पुढारी न्यूज, पिंपरी चिंचवड।